नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 9 दॅट इज मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. या चॅप्टरचा आज आपण पाहणार आहोत सेकंड पार्ट, ज्यामध्ये आपण स्टीमला सुरुवात करणार आहोत. याआधी आपण ऑलरेडी रूट्स हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. रूट्सचे सगळे प्रकार, मॉडिफिकेशन्स, रिजन्स कोणते कोणते असतात हे आपण सगळं कवर केलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ स्टेम. स्टेमसाठी पण आपण सेम पाहणार आहोत की स्टेमचे प्रकार कोणते कोणते आहेत, फंक्शन कोणतं आहे, मॉडिफिकेशन काय आहेत, सेम. ओके मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती दर मंडे आणि थर्सडेला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला टॉपिक वाईज DPPs मिळणार आहेत. हे DPPs फ्री आहेत. तुम्ही फ्रीमध्ये यासाठी एनरोल करू शकता. याचं लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. या DPPsमध्ये 30 क्वेश्चन्स असतील आणि 30 मिनिट्समध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचं असेल. ओके, सो तुम्ही याचा लाभ घेऊ शकता कारण हे फ्री आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही अनअकॅडमीवरती अनलिमिटेड डाऊट्स विचारू शकता. तुम्हाला या ठिकाणी डाऊट्स विचारणं फ्री आहे. तुम्ही कितीही डाऊट्स विचारू शकता. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये त्याचं सोल्युशन मिळेल. आणि डाऊट्स कसे विचारायचे आहेत ते आपण पाहूया. या ठिकाणी दिलं आहे का नाही दिलं आहे. ओके, सो डाऊट्स विचारण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीच्या ॲपवरती जायचं आहे. ॲपवरती गेल्यानंतर लॉग इन वगैरे केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेज म्हणजे फर्स्ट पेजवरतीच त्या ठिकाणी आस्क अ डाऊट असं ऑप्शन असेल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाऊटची इमेज घ्यायची आहे, डाऊटचा फोटो घ्यायचा आहे आणि तो तुम्ही पोस्ट करायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी लगेच आन्सर वगैरे सगळं मिळणार आहे. ते पण व्हिडिओ सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये मिळू शकतं. सोबतच अनअकॅडमीवरती बऱ्याचशा बॅचेस सुरू होणार आहेत. काही बॅचेस 24 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. सो त्या बॅचचं नाव आहे द ॲक्ट टीम बॅच. नेक्स्ट आहे रॅपिड रिव्हिजन ऑफ 11th स्टँडर्ड फॉर नीट 2023. जे 2023ला नीट देणार आहे त्यांच्यासाठी रॅपिड रिव्हिजन बॅच सुरू होणार आहे 24 नोव्हेंबरपासून. तुम्हाला जर या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. या काही सबस्क्रिप्शनच्या अमाऊंट्स आहेत. यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी सुहानी 10 हा कोड जर अप्लाय केला तर तुम्हाला याच्यावरती 10% डिस्काउंट मिळणार आहे. याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. पेड सबस्क्रिप्शन घेण्याआधी तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवरती जाऊन जे फ्री व्हिडिओज आहेत ते पाहू शकता, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की याच्या अनअकॅडमीवरती कसं शिकवलं जातं वगैरे. आफ्टर दॅट अनअकॅडमीवरती एक मेगा मॉक टेस्ट होणार आहे जे CBSEसाठी आहेत. टर्म 1 बोर्ड एक्झामसाठी त्यांच्यासाठी एक मॉक टेस्ट होणार आहे. सो ही मॉक टेस्ट देखील फ्री आहे. तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळू शकते अराउंड 50 लाखपर्यंत. मॉक टेस्ट आहे 27 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी 5 ते 6:30च्या दरम्यान. सो याच्या पण लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. या ठिकाणी क्लास 10, क्लास 12 कॉमर्स आणि क्लास 12 सायन्स यासाठी तुम्ही या ठिकाणी विषय पाहू शकता. किती तारखेला टेस्ट आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एनरोलमेंट करू शकता आणि एनरोलमेंट करण्यासाठी जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड या ठिकाणी वापरू शकता, ज्याद्वारे तुम्हाला एनरोलमेंट करताना कोणतीही अडचण येणार नाही. ओके, सो थँक्यू सो मच. सो लेट अस स्टार्ट विथ स्टेम. आय होप की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टेम काय आहे, रूट काय आहे, सगळे पार्ट्स तुम्हाला माहिती आहेत कारण तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर तुम्ही आधी प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. तसंही आपण इथे पुन्हा पाहणार आहोतच. सो द एरियल पार्ट ऑफ द प्लांट बॉडी इज नोन ॲज शूट सिस्टम. स्टीम इज द मेन ॲक्सिस ऑफ दी शूट सिस्टम. सो ॲज यू हॅव स्टडीड की या ठिकाणी हा जो वरचा पार्ट असतो त्याला आपण म्हणतो शूट सिस्टम. जो पण ग्राउंडच्या वरचा पार्ट आहे त्या सगळ्या पार्टला आपण म्हणतो शूट सिस्टम. आणि जोही ग्राउंडच्या खालचा पार्ट आहे, रूट्स आहेत वगैरे वगैरे, याला आपण म्हणणार आहोत रूट सिस्टम. ओके, सो आता शूट सिस्टम जी आहे तर शूट सिस्टम कशामुळे उभी आहे किंवा शूट सिस्टमचा मेन सपोर्ट काय आहे, दॅट इज स्टेम. कारण शूट सिस्टममध्ये लीव्ज येतात, फ्लावर्स येतात, बर्ड्स, हे सगळं काही या शूट सिस्टममध्ये येतं. पण हे सगळे कोणाला अटॅच आहेत, स्टेमला. सो दॅट्स वाय स्टेम काय आहे, मेन पार्ट आहे शूट सिस्टमचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे stem is the ascending part of the plant body which develops from plumule and bears reproductive unit that is buds. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण याच्यावरती चर्चा केली होती की सपोज एखादं या ठिकाणी आपल्याकडे आहे ते म्हणजे बी आहे. ओके, कोणतेही बी घेऊ शकता तुम्ही, वाटाणा, अजून काय काय असतं, जे पण पल्सेस असतात डायकोटिलेडन ते तुम्ही घेऊ शकतात. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये जेव्हा त्या पर्टिक्युलर पल्सेसला मोड येते तर तेव्हा मोड आल्यानंतर अशा पद्धतीने ती बाहेर येते आणि खाली देखील अशा पद्धतीने एक भाग बाहेर येतो. तर हा जो पूर्ण भाग आहे याला आपण म्हणतो एम्ब्रियोनल ॲक्सिस. याच्या वरच्या टोकाला आपण म्हणतो प्ल्युम्यूल आणि खालच्या टोकाला आपण म्हणणार आहोत रेडिकल. ओके, सो हे जे रेडिकल आहे या रेडिकलपासून डेव्हलप होतात रूट्स आणि हे जे प्ल्युम्यूल आहे या प्ल्युम्यूलपासून डेव्हलप होते ती म्हणजे शूट सिस्टम. म्हणजे स्टेम वगैरे सगळं या प्ल्युम्यूलपासून डेव्हलप होतं. ओके, सो ते या ठिकाणी सांगितलेलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे शूट सिस्टीम आहे तर या शूट सिस्टमवरती एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे की ज्यापासून पुढे अजून या प्लांटचे काही
म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की या प्लांटचे अजून काही पार्ट्स तयार होऊ शकतात विथ दी हेल्प ऑफ बर्ड्स. सो या ठिकाणी बर्ड्स म्हणजेच काय इनडायरेक्टली फ्लावर. ओके, सो शूट सिस्टमवरती जे फ्लावर आहे किंवा जे बर्ड्स आहेत ते काय आहेत प्लांटचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन की ज्यामधून पुढे तीच प्लांट बॉडी म्हणजे त्याप्रमाणेच दुसरी प्लांट बॉडी तयार होणार आहे. ओके, सो इट इज डिफरन्शिएटेड इंटू नोड्स अँड इंटरनोड्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिले या शूट सिस्टमवरती तर जिथे जिथे पानं आलेली आहेत त्याला आपण म्हणणार आहोत नोड पार्ट. ओके, मग ती कुठेही आली असोत. सो या ठिकाणी आहे एक पान, इथे एक आहे पान, इथे एक पान आहे, इथे एक पान आहे. ओके, सो ज्या ज्या ठिकाणाहून पानं आलेली आहेत त्याला आपण म्हणणार आहोत नोड. आणि दोन नोडच्या मधलं जे काही अंतर असतं त्याला आपण म्हणणार आहोत इंटरनोड. ओके, जसं की हे 2 नोड आहे त्याच्यामधलं अंतर इंटरनोड, हे 2 नोड आहे त्याच्यामधलं अंतर इंटरनोड. ओके, सो यालाच आपण म्हणणार आहोत नोड आणि इंटरनोड. आणि कोणतंही स्टेम हे या 2 पार्ट्समध्ये म्हणजेच नोड्समध्ये आणि नोड्सच्या मधला एरिया इंटरनोडमध्ये डिवाइड होतं. मित्रांनो, आज जरासा आवाज बदलल्यासारखा वाटेल कारण मला खूप सर्दी झाली आहे. सो एखादा शब्द जर प्रॉपरली नाही उच्चारता आला तर प्लीज थोडंसं समजून घ्या. हां, सो लेट अस स्टार्ट. आपण कुठे होतो? इट इज युजली पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक, निगेटिव्हली जिओट्रॉफिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक. आता याचा अर्थ काय? तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर रूट्स जे होते त्याचे एकदम अपोजिटली होते. म्हणजे कसे होते? रूट्स होते निगेटिव्हली फोटोट्रॉफिक, पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक आणि पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉफिक होते. आणि त्याचे एकदम अपोजिट काय आहेत? स्टेम आहेत. सो तुम्ही एखाद्या लक्षात ठेवू शकता, मग तुमच्या आपोआप दुसऱ्या लक्षात राहील. बरं, आता याचा अर्थ काय? पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक म्हणजे काय? फोटो म्हणजे काय? लाईट. ओके, सो सनलाईटच्या दिशेने जे ग्रो होतात त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक. आणि ॲज यू नो की आपले जे स्टीमचा पार्ट आहे किंवा शूट सिस्टीम आहे तर ती कशी ग्रो होते? वरच्या डायरेक्शनला, म्हणजेच थोडक्यात सनलाईटच्या डायरेक्शनला ग्रो होते. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्हली फोटोट्रॉफिक. नेक्स्ट आहे निगेटिव्हली जिओट्रॉफिक. जिओट्रॉफिक म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. आता आपली ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटी कोणत्या दिशेने आहे? अर्थच्या सेंटरकडे आहे. आणि जे शूट सिस्टीम आहे ती कुठे ग्रो होते? अप्पर साईडला ग्रो होते. सो हे कसं आहे? ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. दॅट्स वाय निगेटिव्हली जिओट्रॉफिक. आणि नेक्स्ट आहे निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक म्हणजे पाण्याच्याही उलट दिशेने ग्रो होणार आहे. दॅट्स वाय कारण पाणी कुठे असतं? खाली असतं, अंडरग्राऊंड असतं. आणि स्टेम कुठे ग्रो होत आहे? तर अपर ग्राउंड ग्रो होत आहे. सो दॅट्स वाय ते कसं आहे? निगेटिव्हली हायड्रोट्रॉफिक. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट शोज डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स दॅट इज एक्सिलरी, एपिकल, ॲसेसरी एक्सेट्रा. सो बर्ड्सचे प्रकार कोणते कोणते आहेत? एक्सिलरी, ॲपिकल बर्ड्स, त्यास एपिकल किंवा एपायकल पण म्हणतात. नेक्स्ट आहे ॲसेसरी बर्ड्स एक्सेट्रा. सो तुम्हाला सध्या पुस्तकामध्ये एक्सिलरी आणि अपायकल आहेत ते आपण पाहूया. अपायकल म्हणजे काय? तर एपेक्स. एपेक्सपासून हा शब्द आलेला आहे. एपेक्स म्हणजे काय? तर टोक. ओके, जे पण वरचं खालचं कुठलंही टोक असेल ज्या ठिकाणी सुरुवात होणार आहे किंवा शेवट होणार आहे त्याला आपण म्हणतो एपेक्स. ओके, सो आता या ठिकाणी हे जे एपेक्स आहे त्या ठिकाणी जर बर्ड उगवलं असेल त्याला आपण म्हणणार आहोत एपायकल बर्ड. सो या ठिकाणी आहे एपेक्स म्हणजे सुरुवात होते म्हणजे शेवट होतो या शूट सिस्टमचा. सो दॅट्स वाय या ठिकाणी काय आहे? अपायकल बर्ड आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे मध्ये बर्ड्स आहेत म्हणजे या ठिकाणी कसे प्लांट म्हणजे स्टेम आणि लीव्ज यांच्या मध्ये जे एक्सेलरी जे बर्ड्स आहेत त्याला आपण म्हणतो एक्सेलरी बर्ड. आता याला एक्सेलरी असं का म्हणतात? तर ते प्रॉपर एका अँगलवरती उगवतात. म्हणजे हे काय आहे? स्टेम पार्ट आहे, हा काय आहे? आपला लीफ आहे. आणि यांच्यामध्ये हा जो अँगल तयार होतोय या प्रॉपरली या अँगलमध्ये ते ग्रो होतात. दॅट्स वाय त्याला आपण एक्सेलरी बर्ड म्हणतो. ओके, त्याचबरोबर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथेही आपलं स्टेम पार्ट आहे, इथे आपलं लीफ आहे. आणि बरोबर या दोघांच्या मध्ये या ठिकाणी ग्रो झालेलं आहे ते म्हणजे बर्ड, त्याला आपण म्हणणार आहोत एक्सेलरी बर्ड. ओके, so after that next आहे at nodes it produces dissimilar organs such as leaves and flowers and similar organs such as branches. सो तुम्ही जर झाडाची म्हणजे झाडाची जर सगळी पानं पाहिले तर सगळी काही लेंथला किंवा प्रत्येक ठिकाणाला सारखी नसतात. ओके, काही पानं थोडीशी त्यांच्यामध्ये जर क्लोरोफिल कमी असेल किंवा काही कारणास्तव सूर्याच्या जास्त प्रखर तेजामुळे किंवा जास्त सूर्यप्रकाशामुळे ती थोडीशी करपली वगैरे गेलेली असतील. काही पानं कोवळी वगैरे असतात. ओके, सो सगळी पानं कशी आहेत? डिसिमिलर आहेत. सोबतच फ्लावर्स पण डिसिमिलर असतात. डिपेंड किती कळी आहे, का ते फुललेलं आहे, की ते कुठल्या कलर्स आहे वगैरे वगैरे वगैरे. सो हे कसे आहेत? डिसिमिलर पार्ट्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत. बट ब्रांचेस कसे आहेत? ऑलमोस्ट सिमिलर असतात ब्रांचेस. नेक्स्ट आहे यंग स्टेम इज ग्रीन अँड कॅपेबल ऑफ फोटोसिंथेसिस. सो तुम्ही जर एकदम सुरुवातीचं स्टेम पाहिलं असेल म्हणजे ते पूर्ण झाड नाही झाले, जस्ट ते प्लांट आहे आता सध्या, जसं की या ठिकाणी प्लांट आहे. सो जेव्हा ते प्लांट असतं, जेव्हा ते सुरुवातीच्या रिजनमध्ये असतं म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतं तर तेव्हा याची जी स्टेम असते तर ती कशी असते? ग्रीन कलरची असते. ग्रीन कलरची आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे? क्लोरोफिल आहे. आणि दॅट्स वाय ही स्टेम पण फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकते. ओके, पण कधी? यंग स्टेमच्या पार्टमध्ये जेव्हा सुरुवातीचं स्टेज असेल तेव्हाच फक्त. एकदा का ते स्टेम मॅच्युअर झालं की ते ब्राउनिश कलरचं होतं. ते का होतं ते आपण ॲनाटॉमीमध्ये पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट आहे द प्रायमरी फंक्शन्स ऑफ द स्टेम आर टू प्रोड्यूस अँड सपोर्ट ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स.
सो स्टेमचं प्रायमरी फंक्शन काय आहे? एक तर ब्रांचेसला सपोर्ट करणं, एक दुसरी गोष्ट म्हणजे लिव्सला सपोर्ट करणं, फ्लावरला सपोर्ट करणं, फ्रूटला सपोर्ट करणं आणि या ठिकाणाहून रूट्स जे काही वॉटर पाठवणार आहेत, वॉटर किंवा मिनरल्स जे काही रूट्स पाठवणार आहेत त्याला प्रत्येक पार्टपर्यंत म्हणजे प्रत्येक लीफपर्यंत, फ्लावरपर्यंत, फ्रूटपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करतं? स्टेम. सो दॅट्स वाय तुम्हाला माहिती आहे की स्टेममध्ये काय असतात? कंडक्टिव्ह टिश्यूज असतात जे की हे सगळं कंडक्शनचं काम करतात. 2 प्रकारचे कंडक्टिव्ह टिश्यूज आहेत, फ्लोएम आणि झायलेम. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ॲनाटॉमीमध्ये. ॲनाटॉमी म्हणजे काय आहे? तर इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास आपण ॲनाटॉमीमध्ये करतो आणि एक्सटर्नल स्ट्रक्चरचा अभ्यास आपण मॉर्फोलॉजीमध्ये करतो. सिम्पल. ओके. सो प्लांटच्या आतमध्ये जे जे काय काय आहे ते आपण ॲनाटॉमीमध्ये पाहतो आणि बाहेर जे जे काय काय आहे ते आपण मॉर्फोलॉजीमध्ये पाहतो. सो नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड टू प्लांट पार्ट्स. त्यासोबतच जे फूड या ठिकाणी तयार केलेलं आहे ते देखील ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे? स्टीम. म्हणजे बेसिकली जे पण कंडक्शन आहे आणि सपोर्ट आहे ही 2 कामं कोण करणार आहे? स्टीम. आणि ते जर यंग स्टेम असेल तर ते फोटोसिंथेसिस देखील परफॉर्म करणार आहे. आता हे तर झाली स्टेमची टिपिकल कामं. आता काही स्टेम्स असे असतात की जे मॉडिफाय होतात फॉर व्हेरियस वर्क्स, ओके, किंवा व्हेरियस फंक्शन्स. सो स्टेम डेव्हलप्स सम मॉडिफिकेशन फॉर ॲडिशनल ऑर एक्सेसरी फंक्शन्स. टू परफॉर्म सच फंक्शन्स स्टेम शोज डिफरंट मॉडिफिकेशन. सो आता या ठिकाणी आपण युजली पाहतो की स्टेम कुठे असते? ग्राउंडच्या वरती असतं. बट काही काही प्लांट्समध्ये स्टेम कुठे असतं? अंडरग्राऊंड देखील असतं. म्हणजे अंडरग्राऊंड म्हणजे कसं? तुम्ही हळदीचं हळकुंड किंवा जिंजर कसं उगवतं हे जर पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की जिंजर किंवा हळदीचं हळकुंड ज्याला आपण त्याला जर तुम्ही पाहिलं असेल तर ते कुठे उगवतं? जमिनीच्या खाली उगवतं. ते हे एक प्रकारचं स्टेमच आहे बट तरीही ते जमिनीच्या खाली उगवतं. सो ते काय झालं? अंडरग्राऊंड स्टेम झालं. अशाच पद्धतीने अजून बरेचसे मॉडिफिकेशन्स आहेत ते आपण पुढे पुढे पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ अंडरग्राऊंड स्टेम. इन सम हर्बॅसियस प्लांट्स म्हणजे काय? जे लाईक हर्ब्सप्रमाणे असतात त्याला आपण म्हणतो हर्बॅसियस प्लांट्स. स्टेम डेव्हलप्स बिलो दी सॉईल सरफेस कॉल्ड ॲज अंडरग्राऊंड स्टेम. अंडरग्राऊंड स्टेम म्हणजे काय? ग्राउंडच्या आतमध्ये उगवते. सिम्पल. हे तर लहान बाळाला पण माहिती असतं. तुम्ही मोठे आहात ना. सो नेक्स्ट आहे अंडरग्राऊंड स्टेम रिमेन्स डॉर्मंट ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन अँड ऑन दी ॲडव्हेंट ऑफ फेवरेबल कंडिशन प्रोड्युसेस एरियल शूट. आता या ठिकाणी जेव्हा अनफेवरेबल कंडिशन आहे, आता अनफेवरेबल कंडिशन किंवा फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? तर जेव्हा त्या प्लांटला पुरेसं असं मिनरल्स, वॉटर म्हणजे पुरेशी सनलाईट हे सगळं अवेलेबल असेल तर ते कसं आहे? फेवरेबल कंडिशन आहे. आणि हे जर पुरेसं अवेलेबल नसेल तर त्याला आपण म्हणणार आहोत अनफेवरेबल कंडिशन. सो जेव्हा फेवरेबल कंडिशन असते तेव्हा हे जे अंडरग्राऊंड स्टेम आहे ते काय करतं? एरियल शूट पार्ट्स प्रोड्यूस करतं. ओके. म्हणजे ते कुठे उगवतात? जमिनीच्या बाहेर किंवा जमिनीच्या आतमध्ये. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सो आता इथे जे डायग्राम आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जिंजर कुठे उगवणार आहे? एवढा पार्ट स्टेमचा ग्राउंडच्या आतमध्ये आणि हा जो शूट पार्ट आहे तर तो फेवरेबल कंडिशनमध्ये ग्राउंडच्या बाहेर येणार आहे. ओके. डेव्हलप होणार आहे. सो नेक्स्ट आहे अंडरग्राऊंड स्टेम इज नोन टू स्टोअर फूड, हेल्प्स इन पेरिनेशन अँड व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. सो आता हे जे अंडरग्राऊंड स्टीम आहे एकतर बेसिकली हे काय काम करतं? पेरिनेशनचं. म्हणजे सपोज की जर त्या ठिकाणी प्रॉपरली रिप्रोडक्शन नाही झालं, अनफेवरेबल वगैरे कंडिशन आहे तर मग टू कीप देअर एक्झिस्टन्स, ते त्यांचं एक्झिस्टन्स ठेवण्यासाठी किंवा अस्तित्व राहावं, ते पूर्ण नष्ट नाही होऊन जावेत यासाठी ते काय करतात? तात्पुरतं रिप्रोडक्शन करतात. बट ते रेग्युलर रिप्रोडक्शनच्या मेथडप्रमाणे नसतं तर ते फक्त पेरिनेशनचं काम करतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टोअर फूड. आता हे एवढं फुगलेलं का आहे? तर याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? त्या प्लांटसाठी आवश्यक असणारं फूड हे सगळं या स्टेममध्ये प्रेझेंट आहे. आणि स्टेमच्या खाली जे रूट्स आहेत ते ॲडव्हेंटिशियस रूट्स आहेत. त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली स्टेम आहे म्हणजे याच्यावरती काय असणार आहेत? नोड्स, इंटरनोड्स सगळं प्रेझेंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनला पण हेल्प करतात. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय? हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत की झाडाच्या एखाद्या पार्टपासून नवीन नवीन पार्ट्स डेव्हलप होत जातात. म्हणजे झाडाचा जो एक पार्ट आहे जसं की फॉर एक्झाम्पल बटाटा तुम्ही पाहिलेला आहे तर बटाट्यापासून कसं होतं? हा बटाटा आहे याच्यावरती असे बर्ड्स प्रेझेंट असतात किंवा ज्याला आपण आईज म्हणतो, आईज ऑफ पटॅटो म्हणतो. सो हे जे आईज आहेत जर आपण हा बटाटा खूप असाच जर फेवरेबल कंडिशनमध्ये खूप दिवस ठेवला तर यापासून अशी पानं बाहेर यायला लागतात. हे तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये बऱ्याचदा असं होतं. सो हेच पुढे याच्यापासूनच पुढे काय होतं? नवीन बटाट्याचं प्लांट डेव्हलप होतं. सो याला आपण काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. ओके. हे स्वीट पटॅटोमध्ये होतं, रॅडिशमध्ये होतं, कॅरोटमध्ये होतं, या टर्मरिक आणि जिंजरमध्ये देखील होतं. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ राईझोम. इट इज प्रोस्ट्रेट डॉर्सोवेंट्रली थिकन्ड अँड ब्राउनिश इन कलर. डॉर्सोवेंट्रली थिकन म्हणजे काय? तर वरून आणि खाली. डॉर्सल म्हणजे खालचा भाग, वेंट्रल म्हणजे वरचा भाग. दोन्ही भागाकडून हे कसे आहेत? प्रोस्ट्रेट म्हणजे आडवे आहेत, थिक आहेत म्हणजे जाड आहेत आणि ब्राऊन कलरचे आहेत. सो तुम्ही जर या ठिकाणी स्टेम पाहिलं हे कसं आहे? ब्राऊन कलरचं आहे. ओके. ब्राऊन, येल्लो वगैरे असा कलर कसा आहे? मिक्स आहे. सो इट ग्रोज इदर हॉरिझॉन्टली और ओब्लिकली बेनेथ दी सॉईल.
आता ते एकतर हॉरिझॉन्टली असं ग्रो होणार आहे, म्हणजे एकदम आडवं, किंवा असं ते थोडंसं तिरपं ग्रो होणार आहे कशामध्ये, सॉईलच्या आतमध्ये. बेसिकली ते मोस्टली हॉरिझॉन्टलीच ग्रो होतं. रायझोम शोज नोड्स अँड इंटरनोड्स, बियर्स टर्मिनल अँड एक्सिलरी बर्ड्स ॲट नोड्स. सो या ठिकाणी रायझोमवरती इथे नोड्स, इंटरनोड्स सगळं काही प्रेझेंट आहे, आणि जे टर्मिनल एंड्स आहेत त्या ठिकाणी बर्ड्स प्रेझेंट आहेत, का तर ह्याच्यापासून रिप्रोडक्टिव्ह पार्ट तयार व्हावा. ओके, खाली रूट्स वगैरे आहेत आणि हा नवीन शूट पार्ट या ठिकाणी डेव्हलप होतोय. नेक्स्ट आहे टर्मिनल बर्ड अंडर फेवरेबल कंडिशन्स प्रोड्युसेस एरियल शूट. आता जर फेवरेबल कंडिशन असेल तर हे जे टर्मिनल बर्ड्स आहेत, लेट मी शो यू. हां, हे जे टर्मिनल बर्ड्स आहेत हे काय करतात, एरियल पार्टमध्ये कन्वर्ट होतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पण टर्मिनल बर्ड होतं, जसं कन्वर्जन एरियल शूट पार्टमध्ये झालेलं आहे, कधी फेवरेबल कंडिशनमध्ये. बट जसं ही फेवरेबल कंडिशन एंड होते, विच डिजनरेट्स ॲट दी एंड ऑफ फेवरेबल कंडिशन. जर ही फेवरेबल कंडिशन संपली आणि अनफेवरेबल कंडिशन सुरू झाली, तर त्यावेळेस हा जो तयार झालेला एरियल शूट पार्ट आहे तर तो काय होतो, डिजनरेट होतो. डिजनरेट म्हणजे काय, नष्ट होतो. सो ग्रोथ ऑफ रायझोम टेक्स प्लेस विथ लॅटरल बर्ड्स. सच ग्रोथ इज नोन ॲज सिम्पोडियल ग्रोथ. जर लॅटरल बर्ड्सच्या आधारे रायझोमची ग्रोथ होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सिम्पोडियल ग्रोथ. फॉर एक्झाम्पल जिंजर, आता या ठिकाणी जिंजरच आहे. ओके, सो या ठिकाणी जे लॅटरल बर्ड्स आहेत त्या लॅटरल बर्ड्सच्या आधारे जर यांच्यामध्ये ग्रोथ होत असेल त्याला आपण म्हणणार आहोत सिम्पोडियल ग्रोथ, जी की जिंजरमध्ये होते, टर्मरिकमध्ये होते, कॅनामध्ये होते. सो इन प्लांट्स वेअर रायझोम्स ग्रो ओब्लिकली, टर्मिनल बर्ड्स ब्रिंग अबाउट ग्रोथ ऑफ रायझोम्स अँड धिस इज नोन ॲज मोनोपोडियल ग्रोथ. बट ज्या ठिकाणी हे जे रायझोम आहेत हे असे हॉरिझॉन्टली ग्रो न होता ऑब्लिकली ग्रो झाले, तर यांच्यामध्ये या ठिकाणी जे टर्मिनल बर्ड्स जे असतात त्या टर्मिनल बर्ड्सपासून या ठिकाणी काय डेव्हलप होतं, एरियल शूट सिस्टीम डेव्हलप होते किंवा याची ग्रोथ होते. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत मोनोपोडियल ग्रोथ. सो जर लेटरल बर्ड्सच्या आधारे ग्रोथ होत असेल त्याला आपण म्हणणार आहोत सिम्पोडियल ग्रोथ, आणि जर टर्मिनल बर्ड्सच्या आधारे ग्रोथ होत असेल त्याला आपण म्हणणार आहोत मोनोपोडियल ग्रोथ. ओके, सो तुम्ही जस्ट LS वगैरे असं काहीतरी करून लक्षात ठेवू शकता. LS TM वगैरे समथिंग निमोनिक्स तयार करा, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. बरं, आता हे जे मोनोपोडियल ग्रोथ आहे म्हणजेच टर्मिनल बर्डपासून रायझोमची ग्रोथ कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये होते, तर लोटसमध्ये किंवा टेरिसमध्ये. टेरिस म्हणजे आपण फन पाहिलेलं आहे, आणि ही सगळी नावं, याच्यापैकी बरीचशी नावं आपण प्लांट किंगडममध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत. सो आय होप की तुम्ही ते आधीचे व्हिडिओज देखील पाहिले असतील. ओके, सो फन्समध्ये किंवा लोटसमध्ये वगैरे आपल्याला मोनोपोडियल ग्रोथ पाहायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट कुठे होता आपण, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टेम ट्यूबर. आता स्पेशल अंडरग्राउंड ब्रांचेस ऑफ स्टेम ॲट देअर टिप्स बिकम स्वोलोन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल विच इज मोस्टली स्टार्च. तुम्ही जर बटाटा वगैरे पाहिलं असेल तर ते बटाटा कशामध्ये येतं, स्टेम ट्यूबरमध्ये. सो तुम्ही कधीतरी लहानपणी हा एक्सपेरिमेंट केला किंवा वाचला असेल की बटाट्याला जेव्हा आपण कट करतो आणि त्याच्यावरती जर आपण आयोडीन टाकलं तर ते कसं होतं, समथिंग व्हायलेट किंवा डार्क ब्ल्यू ब्लॅक अशा समथिंग कलरमध्ये ते तयार होतं. का, हे आपण का करतो, तर एखाद्या पदार्थामध्ये स्टार्च आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण मोस्टली आयोडीनचा वापर करतो, आणि तो जेव्हा आपण बटाट्यावरती वापरतो तर तेव्हा त्या ठिकाणी तो व्हायलेट किंवा डार्क ब्ल्यू कलर येतो. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत की त्याच्यामध्ये स्टार्च आहे. ओके, सो ते बेसिकली स्टार्च असण्याचं इंडिकेशन आहे. आता हे जे पार्ट्स असतात, स्टीम ट्यूबर जे असतात, यांच्यामध्ये फूड स्टोअर केलेलं असतं, आणि मोस्टली काय असतं, स्टार्च त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं. सो प्रेझेन्स ऑफ डिस्टिंक्ट नोड्स बट नॉट इंटर नोड्स क्लासिफायज ट्यूबर ॲज स्टीम. सो याच्यामध्ये एक म्हणजे याच्यामध्ये एक वेगळा पार्ट आहे असा की मोस्टली आपण पाहतो की स्टीमला नोड्स असतात, नोड्सच्या मधल्या पार्टला आपण इंटरनोड म्हणतो. बट हे जे स्टीम ट्यूबर आहेत यांच्यामध्ये नोड्स असतात, बट यांच्यामध्ये इंटरनोड्स वगैरे असल्या काही प्रेझेंट नसतं. सो दॅट्स वाय याला आपण या ट्यूबरला देखील आपण स्टीम म्हणतो, कारण नोड्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो ॲट नोडल पार्ट स्केल लेव्स आर प्रेझेंट विथ एक्सिलरी बर्ड्स कॉमनली नोन ॲज आईज. सो या ठिकाणी तुम्ही जर पोटॅटो पाहिलं तर पोटॅटोवरती छोटे छोटे बर्ड्स असतात, आणि ते बर्ड्स जे आहेत ते त्याच्यापासून डेव्हलप होणार आहे नवीन नवीन पोटॅटोचं प्लांट. सो आता या ठिकाणी जेव्हा ते बर्ड डेव्हलप होईल तेव्हा त्याला ऑब्वियस गोष्ट आहे की त्याच्या बाहेरच्या पार्टवरती म्हणजे अप्पर ग्राउंडवरती किंवा ग्राउंडच्या वरच्या पार्टवरती त्या ठिकाणी थोडेसे लीव्स वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो त्याला आपण म्हणतो स्केली लीव्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि त्या बर्डला काय म्हणतो आपण, एक्सिलरी बर्ड, ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये आईज म्हणतो. आईज कॅन प्रोड्यूस एरियल शूट्स अंडर फेवरेबल कंडिशन. जर फेवरेबल कंडिशन असेल, फॉर एक्झाम्पल पुरेशी सनलाईट आहे, पुरेसं वॉटर आहे, अशी जर कंडिशन असेल तर त्या आईजपासूनच नवीन एरियल शूट सिस्टम तयार होते. सो ट्यूबर्स आर प्रपोगेटेड व्हेजिटेबली. मग असेच आपण याचं एक्झाम्पल पाहिलं होतं. फॉर एक्झाम्पल आहे पोटॅटो आहे, सोलॅनियम ट्युबरसम याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मतालू आहे. सो ट्यूबर हॅज टू डिस्टिंक्ट एंड्स, दॅट इज अपायकल एंड अँड बेसल एंड. सो हे जे पोटॅटोज आहेत त्यांना दोन एंड असतात, एक तर अपायकल एंड आणि दुसरं म्हणजे बेसल एंड. अपायकल म्हणजे वरचं आणि बेसल म्हणजे खालचं. ओके, सो आता हे जे अपायकल एंड आहे याला आपण म्हणणार आहोत रोज, आणि जे बेसल एंड आहे याला आपण म्हणणार आहोत हिल.
अपायकल एंडला आपण म्हणतो रोज, बेसल एंडला आपण म्हणणार आहोत हिल. ओके, सो द नंबर ऑफ नोड्स अँड आयज इज मोर टुवर्ड्स रोज एंड. रोज एंड म्हणजे कोणता? अपायकल पार्ट म्हणजे वरचा पार्ट. सो जो वरचा किंवा अपायकल पार्ट आहे त्या पार्टमध्ये नोड्सची संख्या आणि आयजची संख्या जास्त असते. कारण अपायकल पार्ट कसा आहे? वरचा पार्ट आहे, सो त्यामधून ग्रोथ होत असणार आहे आणि दॅट्स वाय जो वरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आयज आणि नोड्सची संख्या जास्त असते. सिम्पल. सो नेक्स्ट आहे बल्ब. बल्ब ह्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपला कांदा आणि दुसरं म्हणजे आपलं गार्लिक. सो बल्ब इज अन अंडरग्राउंड स्पेरिकल और पायरीफॉर्म स्टेम. एक तर ते स्पेरिकल असतं किंवा पायरीफॉर्म असतं. पायरीफॉर्म म्हणजे पियर शेपमध्ये असतं. स्टेम इज हायली रिड्युस्ड अँड डिस्क्वायर्ड. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर स्टेम केवढंसं आहे? एवढूस आहे. हा जो तुम्हाला हा जो तुम्हाला व्हाईट पार्ट या ठिकाणी पाहायला मिळतो हा एवढं स्टेम आहे. हे जे काही बाकीचे पार्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात हे लीव्ज आहेत, पफ्ड लीव्ज आहेत किंवा फ्लेशी लीव्ज आहेत आणि या ठिकाणी आहे तुमचे रूट्स. ओके, तुमचे म्हणजे ओनियनचे रूट्स. तर अशा पद्धतीने हा आहे ओनियन. याच्यामध्ये देखील सिमिलरली याला त्यांनी असं थोडासा आडवा ठेवला आहे. सो याला जर तुम्ही असं उभा ठेवला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की हे कसं आहे? स्टेम डिस्क्वायर्ड आहे, छोटूसा आहे. ओके, आणि आजूबाजूला जे तुम्हाला पाकळ्या पाहायला मिळतात किंवा लसणाच्या कुड्या पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो फ्लेशी लीव्ज. फ्लेशी लीव्ज, करेक्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट बिअर्स अ वोरल ऑफ फ्लेशी लीव्ज. फोरल म्हणजे काय? असं गुच्छ आपण त्याला म्हणू शकतो. द स्केल लीव्ज और फ्लेशी लीव्ज शो कॉन्सन्ट्रिक अरेंजमेंट ओव्हर द स्टेम. कॉन्सन्ट्रिक अरेंजमेंट म्हणजे काय? सो तुम्ही जॉमेट्रीमध्ये पाहिलं असेल की एकाच सेंटरमधून जर बरेचसे सर्कल्स जात असतील, सेंटर एकच आहे बट सर्कल खूप सारे आहेत, तर याला आपण म्हणणार आहोत कॉन्सन्ट्रिक अरेंजमेंट. म्हणजे सेंटर एकच आहे बट याचे जे सर्कल्स आहेत तर ते खूप जास्त आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही जर ओनियनमध्ये पाहिलेलं जेव्हा आपण असा आडवा कट करतो, हॉरिझॉन्टली जेव्हा आपण कट करतो तेव्हा समथिंग अशा पद्धतीने आपल्याला ओनियनच्या आतमधलं जे आहे स्ट्रक्चर तर ते पाहायला मिळतं. हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल. सो याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रिक स्ट्रक्चर किंवा अरेंजमेंट. सो नेक्स्ट आहे दिस स्टोअर फूड मटेरियल. सो हे फ्लेशी का आहेत, गुबगुबीत का आहेत? तर यांच्यामध्ये फूड मटेरियल ते प्लांट स्टोअर करून ठेवतं. सम अदर स्केल लीव्ज बिकम थिन अँड ड्राय. हे झालं ओनियनसाठी. बट काही जे लीव्ज असतात ते कसे होतात? थोडेसे थिन होतात आणि काय होतात? ड्राय होतात. थिन आणि ड्राय होतात. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं आहे गार्लिकमध्ये तर तुम्हाला हे जे लीव्ज आहेत तर हे असे म्हणजे वॉटरी किंवा असे तुम्हाला फ्लेशी नाही पाहायला मिळणार, ते कशा ड्राय पाहायला मिळतात. सो याच्यामध्ये ड्राय लीव्ज पाहायला मिळतात तर याच्यामध्ये वॉटरी किंवा फ्लेशी लीव्ज आपल्याला पाहायला मिळतात. सो नेक्स्ट आहे द रिड्युस्ड स्टीम प्रोड्युसेस ॲडव्हेंटिशियस रूट्स ॲट इट्स बेस. सो तुम्ही जर कधीही लसूण किंवा कांदा पाहिला असेल तर याच्या खाली अशा पद्धतीचे रूट्स असतात. ओके, टॅपरूट वगैरे सारखं नसतं, असे ॲडव्हेंटिशियस रूट्स असतात. याच्या पण खाली ॲडव्हेंटिशियस रूट्सच असतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द बल्ब इज ऑफ डिफरंट टाईप्स ट्युनिकेटेड ऑर लेयर्ड बल्ब्स. सो ट्युनिकेटेड किंवा लेयर्ड याचा अर्थ काय आहे? इज मेड अप ऑफ फ्लेशी लीव्स अरेंज्ड इन कॉन्सेंट्रिक मॅनर विथ आउटर ड्राय स्केल लीफ. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो डार्क पिंक कलरचा भाग आहे म्हणजे जो एकदम पातळ लेअर असतो, ड्राय लेअर असतो, तर तो पण एक प्रकारचा लीव्सचाच आहे, एक प्रकारचं लीव्जच आहे, लीफच आहे. ओके, सो असं जर असेल म्हणजे आतमधले जे लीव्ज आहेत ते फ्लेशी आहेत आणि कॉन्सेंट्रिक मॅनरमध्ये जर अरेंज्ड आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिकेटेड किंवा लॅटरल बल्ब. हे कशामध्ये पाहायला मिळतं? ओनियनमध्ये. हेच जर तुम्ही गार्लिकमध्ये पाहिलं तर गार्लिकमध्ये तुम्हाला हे जे लीव्ज आहेत तर ते फ्लेशी नाही पाहायला मिळणार किंवा असे एकदम वॉटरी नाही पाहायला मिळणार, ते ड्राय पाहायला मिळतील. ओके, फ्लेशी स्केल्स पाहायला मिळतील. लीव्ज याला आपण म्हणू शकत नाही, स्केल्स म्हणू शकतो. आणि हे कसे आहेत? कॉन्सन्ट्रिक मॅनरमध्ये नाही आहेत, हे ओव्हरलॅप्ड आहेत. म्हणजे आतमध्ये एक पाकळी आहे, त्याच्यावरती एक पाकळी आहे, अशा पद्धतीने हे अरेंज्ड आहे. ओके, सो याला आपण म्हणतो ओव्हरलॅपिंग. आणि या अरेंजमेंटला आपण म्हणणार आहोत स्केली किंवा कंपाऊंड ट्युनिकेटेड. ओके, सो नेक्स्ट आहे कॉर्म. कॉर्म इज स्वॉलोन अंडरग्राउंड स्पेरिकल और सबस्पेरिकल वर्टिकली ग्रोईंग स्टेम. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं कॉर्म कशामध्ये असतं तर बेसिकली जे एलिफंट फूट वगैरे आहे, एलिफंट फूट म्हणजे हत्तीचा पाय नव्हे, एलिमेंट फूट नावाची एक भाजी आहे. त्याला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही आहे, बट तुम्ही बऱ्याचदा खाल्लेलं असेल. त्याला बाहेरून ब्राउनिश कलरचं एकदम टणक असं कवर असतं आणि आतमधून ते येलो असतं. त्याला आठवत नाही, बट पुढे आठवलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. सो आता या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा जमिनीच्या आतमध्ये उगवतो, एकदा तो अंडरग्राऊंड आहे आणि सोबतच हे कसं आहे स्पेरिकल असतं किंवा सबस्पेरिकल असतं आणि याचा स्टेम कसा आहे अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं अंडरग्राऊंड आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे शूट सिस्टमचा तर तो असा वरती उगवतो. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत कॉर्म. नेक्स्ट आहे इट इज कंडेन्स्ड स्ट्रक्चर विथ सर्क्युलर और रिंग लाईक नोड्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे असे पद्धतीने सर्क्युलर लाईन्स आहेत याला आपण म्हणणार आहोत नोड्स. ओके, नोड्स कसे आहेत? सर्क्युलर आहेत. नेक्स्ट आहे किंवा रिंग लाईक आहेत, रिंगसारखे आहेत. प्रेझन्स ऑफ एक्सेलरी बर्ड्स अँड स्केल्स इज ऑब्झर्व्ड. सो या ठिकाणी एक्सेलरी बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि स्केल्स देखील पाहायला मिळतात.
सो आय होप की या डायग्राममध्ये दिलं असेल, नाही दिलं आहे, बट या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या स्टेमवरती एक्सिलरी बर्ड्स वगैरे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲडव्हेंटिशियस बर्ड्स आर प्रोड्यूस्ड विथ दी विच हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो या ठिकाणी जे ॲडव्हेंटिशियस बर्ड्स असतात त्याद्वारे या प्लांटचं पुढे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होतं. ॲडव्हेंटिशियस रूट्स आर प्रोड्यूस्ड ॲट लोअर पार्ट ऑफ स्टेम. सो इथे जर तुम्ही पाहिलं हे काय आहेत, ॲडव्हेंटिशियस रूट्स आहेत, स्टेमच्या खालच्या रिजनवरती प्रेझेंट आहेत. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर जे जे अंडरग्राऊंड स्टेम आहेत मोस्टली त्यांचे रूट्स कसे आहेत, ॲडव्हेंटिशियस आहेत. ओके, सो एक्झाम्पल आहे कोलोकेसिया म्हणजे अरबी ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे ॲमॉर्फोफॅलस ज्याला साध्या लँग्वेजमध्ये झॅमिकाइंड बोलतात किंवा एलिफंट फूट म्हणतात. ओके, सर्च करू शकता तुम्ही गुगलवरती आणि ज्याला कोणाला असं मराठीमध्ये नाव मिळेल त्याने प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सब एरियल स्टेम. सब एरियल याचा अर्थ काय, अर्ध हवेमध्ये किंवा अर्ध अंडरग्राऊंड आणि अर्ध अपर ग्राउंड अशा पद्धतीने हे स्टेम प्रेझेंट असतं. द स्टेम्स आर जनरली वीक. हे स्टेम्स एकतर वीक असतात और स्ट्रॅगलिंग स्टेम्स ग्रोविंग ओव्हर दी ग्राउंड अँड नीड सपोर्ट फॉर परपेच्युएशन. सो हे जे स्टेम्स आहेत ते कसे असतात, एकतर ग्राउंडच्या वरती म्हणजे सरफेसवरतीच हे काय होतात, ग्रो होतात, कारण ते अर्धे अंडरग्राउंड आहेत आणि अर्धे कसे आहेत, अपर ग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या वरती आहेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट समटाइम्स दीज स्टेम्स आर फाउंड टू ग्रो बेनेथ दी सॉईल सरफेस ऑल्सो. आणि कधी कधी हे जे स्टेम्स आहेत तर ते सॉईलच्या खाली देखील ग्रो होतात. दॅट्स वाय त्याला आपण सब एरियल असं म्हणतो. थस दे शो कॉन्टॅक्ट विथ बोथ एअर अँड सॉईल. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट एअरसोबतही आहे आणि सॉईलसोबतही आहे. सब एरियल स्टेम्स आर मेंट फॉर पेरिनेशन अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो यांचं बेसिकली काम काय आहे, पेरिनेशन करणं आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करणं. स्केल लीव्स अँड एक्सिलरी बर्ड्स आर प्रेझेंट ओव्हर दी स्टेम सरफेस. स्टेमच्या सरफेसवरती एकतर एक्सिलरी बर्ड आहे असायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय त्याला आपण स्टेम आहे असं नाही म्हणू शकत. स्केल लीव्स प्रेझेंट आहेत आणि द लेटर प्रोड्युसेस एरियल शूट्स. आणि हेच पुन्हा म्हणजे आफ्टर सम टाईम हे काय करतात, एरियल शूट्स देखील प्रोड्यूस करतात. आता या ठिकाणी आपण डिफरंट टाईप्स ऑफ सब एरियल शूट्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे ट्रेलर. पिक्चरचा ट्रेलर नाही आहे. सो द शूट स्प्रेड्स ओव्हर द ग्राउंड विदाऊट इंटरवल्स. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा जो शूट पार्ट आहे हा कोणताही इंटरवल्स ह्याच्यामध्ये नाहीत, म्हणजे एकदम सलग आहे. ओके, सलग असं ते जमिनीवरती पसरलेलं असतं. द ब्रांचेस आर इदर फ्लॅट दॅट इज प्रोकम्बेंट और पार्टली वर्टिकल दॅट इज डिकम्पेंट. फॉर एक्झाम्पल युफोर्बिया किंवा ट्रायडॅक्समध्ये असतं त्या पद्धतीने. सो ट्रेलरवरून ट्रायडॅक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि युफोर्बिया पण लक्षात ठेवू शकता. सो बेसिकली या ठिकाणी हे आपलं ग्राउंड रिजन आहे आणि ग्राउंडच्या वरती अशा पद्धतीने हे जे आहे हे काय आहे, स्टीम आहे. याच्यावरती काय आहेत, लीव्स आहेत आणि एक्सिलरी बर्ड फक्त प्रेझेंट आहे. हे स्टेम खूप वीक आहे, दॅट्स वाय ते असं उभं वगैरे नाही राहू शकत, ते असं जमिनीवरती झोपलेलं असतं, एकदम आळशी झोपलेलं असतं. सो कशामध्ये पाहायला मिळतं, हे युफोर्बियामध्ये आणि ट्रायडॅक्समध्ये. काय नाव आहे याचं, ट्रेलर. नेक्स्ट आहे रनर. रनर बेसिकली तुम्ही जर गार्डनमधले ते ग्रास पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला रनर पाहायला मिळतं. ते ग्रास कसे, तुम्ही एक उपटलं की सगळे ग्रास असे उपटले जातात, किंवा शेतामध्ये तण वगैरे पाहिलं असेल ते पण मोस्टली रनर टाईपमध्येच येतं. एक तण उपटलं म्हणजे एक ते ग्रास उपटलं की सगळे आजूबाजूचे पण उपटल्यासारखे होतात. सो त्याला आपण म्हणणार आहोत रनर, कारण ते एकमेकांशी अंडरग्राऊंड जोडलेले असतात. So runner, they are special, narrow, prostrate or horizontal green branches which develop at the base of erect shoot known as crown. So basically हे कसे असतात ते आधी आपण पाहूया डायग्राममध्ये. सो या ठिकाणी हे अशा पद्धतीने खालून एकमेकांना जॉईंट असतात. म्हणजे हा जो तुम्हाला ग्रीन पार्ट पाहायला मिळतोय हा पण स्टीमचाच पार्ट आहे. ओके, सो हा खालचा पार्ट काय आहे, स्टीमचाच पार्ट आहे. सो आता या ठिकाणी क्राउन रिजन प्रेझेंट असतं. क्राउन म्हणजे काय, हा जो मधला भाग आहे म्हणजे रूट्स आणि स्टेम यांच्या मधला जो भाग आहे की ज्या ठिकाणाहून हा याचं लेटरल स्टेम आहे, लेटरल नाही हॉरिझॉन्टल स्टेम आहे ते बाहेर येणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत क्राउन. ओके, सो या ठिकाणी हा जो पार्ट आहे याला आपण क्राउन म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे रनर्स स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स टू प्रोड्यूस न्यू क्राउन्स. सो आता हे जे रनर्स आहेत हे काय होतात, म्हणजे पुढे पुढे असे जातात आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्राउन तयार होतो आणि त्या क्राउनमधून एक स्टेमचा एक पार्ट असा बाहेर येतो, तो या ठिकाणी जमिनीमध्ये जातो, त्याच्यापासून परत नवीन स्टेम उगवतं, परत स्टेमचा एक पार्ट इथे जातो, जमिनीमध्ये जातो, परत नवीन स्टेम उगवतं. ओके, आणि याला रूट्स कोणते आहेत, ॲडव्हेंटिशियस रूट्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रेझेन्स ऑफ नोड्स विथ स्केली लिव्स अँड एक्सिलरी बर्ड इज ऑब्झर्वड. सो आता या ठिकाणी आपल्याला नोड्स पाहायला मिळतात, स्केली लिव्स पाहायला मिळतात, एक्सिलरी बर्ड्स पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आहे मी जे ग्रास वगैरे पाहतात तर ते आहेत. हायड्रोकोटाईल आहे म्हणजे जे पाण्यामध्ये उगवतात ते आहेत. सोबतच ऑक्सॅलिस पण या ठिकाणी येतं. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या प्रत्येक प्लांटला आपण न्यू प्लांट म्हणणार आहोत आणि हे सायनोडॉनचं एक्झाम्पल आहे. 1 मिनिट. ओके, सो नेक्स्ट आहे ते म्हणजे स्टोलन.
स्टोलन्स म्हणजे काय, तर द स्लेंडर लॅटरल ब्रांच अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ मेन ॲक्सिस इज नोन ॲज स्टोलन. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे पण सेमच तयार होणार आहे, बट या ठिकाणी हे जे तुमचा स्टोलनचा पार्ट आहे कसा आहे, थोडासा असा जम्प टाईपमध्ये, म्हणजे एकदम जमिनीला लागून नसतो, थोडासा असा वर असा आलेला असतो. सो त्याला आपण म्हणणार आहोत स्टोलन पार्ट. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि हे जे ब्रांच, हा पार्ट कसला आहे, ब्रांचच आहे, म्हणजे थोडक्यात शूट सिस्टम्सच आहे. इन सम प्लांट इट इज अबव ग्राउंड, काही प्लांट्समध्ये ते ग्राउंडच्या वरती असतं. तर जसं की फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी वगैरे आहे. प्रायमरीली स्टोलन शोज अपवर्ड ग्रोथ इन द फॉर्म ऑफ ऑर्डिनरी ब्रांच, बट वेन इट बेंड्स अँड टचेस द ग्राउंड टर्मिनल बर्ड ग्रोज इन टू न्यू शूट अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स. सो आता या ठिकाणी आहे प्लांट, हे कसं आहे, मेन प्लांट आहे. ओके, याच्या हा जो पार्ट आहे म्हणजे ज्या ठिकाणी शूट सिस्टीम आणि रूट सिस्टम एकत्र येते आणि ज्याच्यामधून हे जे ब्रांच आहे एक त्याचं कर्व होतं, त्याला आपण म्हणणार आहोत क्राऊन. सो आता हा जो एक आहे, हा प्लांट कसा आहे, हे प्लांट कसं आहे, ओरिजिनल आहे, आणि या प्लांटमधली एक जी ब्रांच आहे ती अशा पद्धतीने कर्व झालेली आहे, याला आपण म्हणणार आहोत स्टोलन. आणि ॲज यू नो की ज्या ब्रांचेस असणार आहे किंवा जे शूट सिस्टीम आहे त्याच्यामधल्या ज्या ब्रांचेस असतात त्याच्यावरती काय प्रेझेंट असतं, एक्सिलरी बर्ड असतं. सो आता या ठिकाणी हे जे बर्ड असणार आहे तर ते ऑब्व्हियसली जमिनीमध्ये जाणार आहे आणि त्या बर्डपासून नवीन प्लांट तिथे उगवणार आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत डॉटर प्लांट. ओके, सो आणि हे जे रूट्स आहेत ते कसे आहेत, ॲडव्हेंटिशियस रूट्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे स्टोलन आपल्याला मेंथामध्ये पाहायला मिळतं, स्ट्रॉबेरीमध्येही पाहायला मिळतं. ओके, नेक्स्ट आहे सकर. इट इज नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच ऑफ स्टेम. सो हे नॉन ग्रीन आहे, लक्षात ठेवायचे, कारण आतापर्यंत आपण मोस्टली बऱ्याच ठिकाणी ग्रीनच पाहिलेलं आहे. सो सकरमध्ये इट इज नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच ऑफ स्टेम. इट विच डेव्हलप्स फ्रॉम अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. सो आता या ठिकाणी हे आहे आपलं मेन स्टीमचं रिजन, हा आहे आपला मेन स्टेमच्या रिजन. या ठिकाणी टॅपरूट प्रेझेंट आहेत आणि मेन स्टेमच्या एकदम खालच्या भागापासून या ठिकाणी एक शूट सिस्टम तयार होते आणि हे शूट सिस्टीम अंडरग्राऊंड असणार आहे थोडीशी, आणि या ठिकाणी याला परत खाली अशा पद्धतीने रूट्स तयार होणार आहेत, शूटलाच रूट्स येणार आहेत. आणि हा जो शूट सिस्टममध्ये असणारा जो पार्ट्स आहेत मधले मधले, त्या पार्ट्सवरती अशा पद्धतीने या ठिकाणी जे पानं आहेत तर ती पानं म्हणजेच काय शूट सिस्टम येणार आहे. ओके, आणि हा जो मधला पार्ट आहे जो की असा वाकलेला आहे किंवा झोपलेला आहे किंवा ती जी ब्रांच बाहेर आलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत सकर. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट ग्रोज हॉरिझॉन्टली बिलो सॉईल अँड फायनली कम्स अबव दी सॉईल सर्फेस टू प्रोड्यूस अ न्यू प्लांट. सो ते ऑलमोस्ट खाली उगवतं आणि खाली उगवल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे एका पर्टिक्युलर लेंथवरती आल्यानंतर त्यापासून पुन्हा नवीन अशा पद्धतीने प्लांट तयार होतं, पुन्हा ते असं ग्रो होतं, याच्या रूट्सपासून ग्रो होणार, परत या ठिकाणी नवीन प्लांट वगैरे उगवणार. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये प्लांट्स वगैरे उगवत असतात. सकर्स कॅन बी टर्म्ड ॲज अंडरग्राऊंड रनर. सो हे जे सकर्स आहेत ते पण असे पुढे जाणार आहेत, म्हणजे जसं की आपण रनर्समध्ये पाहिलं होतं ते असे पुढे जातात, त्याचप्रमाणे सकर्सही पुढे जाणार आहेत. सो याला आपण अंडरग्राऊंड रनर असं म्हणतो. सो फॉर एक्झाम्पल हे आपल्याला बनानामध्ये, पायनॅपलमध्ये, क्रिसंथेमम या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतं. सो एक्झाम्पल्स काय काय आहेत, PCB तुम्ही लक्षात ठेवू शकता, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे निमोनिक्स तयार करून, आणि हे सकर्स आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑफसेट. ओके, सो ऑफसेट काय आहे, दीज आर वन इंटरनोड लॉंग रनर्स इन रोसेट प्लांट्स ॲट ग्राउंड ऑर वॉटर लेवल. सो जे प्लांट्स ग्राउंड लेवलवरती किंवा वॉटर लेवलवरती आहेत, जे रोसेट प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जे इंटरनोड आहे तर ते म्हणजे एक इंटरनोड असतं आणि ते खूप लॉंग आहे आणि त्याला आपण म्हणणार आहोत लॉंग रनर्स. सो ऑफसेट हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो या ठिकाणी काय होणार आहे, हे आपलं एक प्लांट आहे. ओके, सो या प्लांटमधूनच या ठिकाणी नवीन प्लांट तयार होणार आहे आणि मध्ये जो ब्रिज आहे या दोन्ही प्लांट्सच्या मध्ये ज्याच्यापासून हे नवीन प्लांट तयार होणार आहे त्याला आपण म्हणतोय ऑफसेट. म्हणजे बेसिकली या सगळ्यांचं स्ट्रक्चर मोस्टली सेमच आहे, पण हे कुठे उगवतं, पाण्यामध्ये उगवतं. सो तुम्ही ज्याला जलपर्णी वगैरे म्हणता किंवा जलकुंभी वगैरे म्हणतात, ते कसं आहे, कुठला पण तलाव असेल किंवा तलावामध्येच मोस्टली ते उगवतं किंवा पॉन्ड वगैरे असेल तर त्या परिसरामध्ये पाण्याच्या वरती आपल्याला फक्त लीव्स दिसतात आणि हे रूट्स वगैरे सगळे पाण्याच्या खाली असतात. सो हे बेसिकली म्हणजे याला एक वेगळं हॅबिटेट आहे, हे पाण्यामध्ये उगवतं किंवा राऊंड ज्या ठिकाणी ग्राउंड आहे तिथेही मोस्टली पाहायला मिळतं, बट ज्या ठिकाणी दलदलीचा वगैरे प्रदेश आहे, दलदल आहे वगैरे अशा ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. सो हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि हे जे दोघांच्या मध्ये कनेक्शन आहे त्याला आपण म्हणतो ऑफसेट. या ठिकाणी रूट्स प्रेझेंट आहेत आणि हे सगळे त्याचे लीव्स आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही जर इथे पाहिलं तर हे पिस्टियाचं डायग्राम पाहायला मिळते आणि हे आहे युकोर्निया. इकोर्निया म्हणजेच काय, जलकुंभी ज्याला आपण म्हणतो, त्याचं लोकल नेम आहे जलकुंभी, ज्याला आपण युकोर्निया म्हणतो. ओके, इकोर्निया किंवा त्याला मोस्टली इकोर्नियाच असं म्हणतात. नेक्स्ट आहे या ठिकाणी याच्यामध्ये जे पिटिओल असतात, पिटिओल म्हणजे काय तर
हे जे आपलं लीफ आहे ते लीफ आणि हे जे आपलं स्टीम आहे याला जोडणारा हा जो भाग असतो, जो देठ असतो, त्याला आपण म्हणतो पिटिओल. ओके, सो पिटिओल कसा आहे, स्वोलोन आहे म्हणजे फुगलेला आहे. आणि जो लीफचा हा जो पार्ट असतो, हा जो म्हणजे मोठा पार्ट आहे ज्याला आपण लीफ ब्लेड वगैरे म्हणतो, तर त्याचं दुसरं नाव आहे ते म्हणजे लॅमिना. सो हा लॅमिना पार्ट आहे जो की पिटिओलनी या स्टीमला अटॅच झालेला आहे. याचं स्टीम स्पॉन्जी आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर लोटसचा वगैरे पण जो खालचा भाग असतो किंवा जो स्टीमचा पार्ट असतो तर तो कसा असतो, स्पॉन्जी असतो. रिजन हेच आहे की त्याला पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उभं राहायचं आहे किंवा पाण्यामध्ये तो थांबणार आहे. त्याचवेळी तो जास्त भरलेला असू शकत नाही, कारण पाण्यामध्ये ते बुडण्याची वगैरे शक्यता असते. सो दॅट्स वाय ते मोस्टली स्पंजी असते किंवा त्याच्या आतमध्ये वॉटर बॅग्स वगैरे प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रूट पॉकेट्स आहेत याच्या खाली, की ज्याद्वारे हे जे प्लांट्स आहेत तर ते पाण्याच्या आतमध्ये असे तरंगू वगैरे शकतात. आणि नेक्स्ट आहे दोन्ही प्लांट्सला जोडणाऱ्या एक ऑफसेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर रूट्स जे आहेत ते आता पूर्ण हवेमध्ये आहेत किंवा ग्राउंडच्या वरती आहेत, बट तरीही ते टिपिकल कामं न करता काहीतरी युनिक करतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे एक थॉर्न प्रकार आहे. दुसरं आहे ते म्हणजे फायलोक्लॅड. तिसरं आहे ते म्हणजे क्लॅडोड्स. चौथं आहे क्लॅडोफाइल्स. अजून काय आहे का की संपलं. आणि टेंड्रियल्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बल्बेल्स आणि मग लीफ आहे. लीफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण सध्या प्रचंड सर्दी झाली आहे, सो मला अजिबात बोलता येत नाही आहे. लेट अस स्टार्ट विथ थॉर्न. त्याच्या आधी आपण थोडीशी समरी वाचूया. स्टेम ऑर इट्स व्हेजिटेटिव्ह पार्ट मॉडिफाय टू कॅरी आउट स्पेशलाइज्ड फंक्शन्स. सो जे स्टीम आहे किंवा जो कोणता त्या प्लांटचं व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल तर ते मॉडिफाय होतात आणि ते वेगळं काहीतरी फंक्शन परफॉर्म करतात. सो दे डेव्हलप व्हेरियस मॉडिफिकेशन्स फॉर दिस पर्पज. सच मॉडिफाईड स्टेम्स आर कॉल्ड ॲज मेटामॉर्फोज्ड स्टेम्स. मेटामॉर्फोज्ड म्हणजे काय, आपल्या ॲक्च्युअल स्थितीपेक्षा काहीतरी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून ते वेगळे तयार होतात. स्वतःला आपण म्हणणार आहोत मेटामॉर्फोसिस. हे आपण ॲनिमल्ससाठी देखील वापरतो, की जेव्हा असे काही ॲनिमल्स असतात की जे अंडी देतात, तर अंडी दिल्यानंतर त्याच्यापासून हळूहळू अळी बाहेर पडते, मग त्याचं अडल्टमध्ये कन्वर्जन होतं. तर या स्टेजला आपण कन्वर्जन होण्याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो. आणि स्टेममध्ये देखील हे स्टेम्स काहीतरी नवीन मॉडिफिकेशन करतात, त्याच वेळेला आपण मेटामॉर्फोज्ड स्टेम्स असं म्हणतो. सो द डिफरंट मॉडिफिकेशन्स कॅन बी डिस्कस्ड ॲज अंडर. फर्स्ट आहे थॉर्न. इट इज मॉडिफिकेशन ऑफ अपायकल और एक्सिलरी बर्ड. एक तर या ठिकाणी अपायकल किंवा एक्सिलरी बर्ड मॉडिफाय होतात. थॉर्न म्हणजे काय, काटे. ओके, सो थॉर्न इज हार्ड, पॉइंटेड अँड मोस्टली स्ट्रेट स्ट्रक्चर. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या स्टेमवरती जे एक्सिलरी बर्ड किंवा अपायकल बर्ड प्रेझेंट असतात त्याचं कन्वर्जन अशा थॉर्न्समध्ये, काट्यांमध्ये होतं. ऑब्वियसली काटे आहेत म्हणजे ते पॉइंटेड असणार आहे आणि थोडेसे एकदम थोडेसे म्हणजे असे जाड देखील आहे, जेणेकरून ते एकदम असे बारीक नाही की पटकन टोचतील, असे फक्त पॉइंटेड आहेत. ओके, सो इट हेल्प्स इन रिड्युसिंग ट्रान्सपिरेशन. सो ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर झाडामधलं जे पाणी आहे तर ते पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे इव्हापोरेट होतं, तर ते रिड्यूस केलं जातं विथ द हेल्प ऑफ थॉर्न्स. अँड बिंग हार्ड अँड पॉइंटेड प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट ब्राउझिंग और मराउडिंग ॲनिमल्स. सो जे ॲनिमल्स या प्लांटला खायला वगैरे येतील ते ऑब्वियसली काटे असल्यामुळे त्यांना ते प्लांट खाता वगैरे येणार नाही, पाण्या वगैरे खाता येणार नाहीत, पटकन इजा वगैरे होऊ शकते. सो दॅट्स वाय हे थॉर्न फॉर द प्रोटेक्शन पर्पज म्हणून पण काम करतं. अपायकल बर्ड डेव्हलप्स इन टू थॉर्न इन कॅरिसा. सो तुम्ही जर कॅरिसा प्लांट, इथे कोणतं दिलेलं आहे या ठिकाणी प्लांटचं नाव नाही दिलं. सो तुम्ही जर कॅरिसा प्लांट पाहिलं तर त्याच्यामध्ये जे अपायकल बर्ड आहे म्हणजे वरचं जे बर्ड आहे ते थॉर्नमध्ये कन्वर्ट होतं. आणि जर तुम्ही ड्युरांटामध्ये किंवा सिट्रस म्हणजे काय, जर लेमनचे वगैरे तुम्ही प्लांट्स पाहिले असतील किंवा ऑरेंजचे वगैरे प्लांट्स पाहिले असतील तर त्यांच्यामध्ये पण ते जे एक्सिलरी बर्ड आहे तर त्याचं कन्वर्जन थॉर्नमध्ये होतं. आणि जेव्हा आपण मोस्टली लिंबूच्या आजूबाजूलाच ते असतं, लेमनच्या आजूबाजूलाच ते असणार आहे, जेणेकरून कोणतेही इतर ॲनिमल्स ते त्या प्लांटचं ते फ्रूट खाऊ वगैरे नाहीत, यासाठी ते प्रोटेक्शन पर्पजसाठी असतं. सो जर अपायकल बर्ड असेल तर ते असणार आहे कॅरिसामध्ये, जर एक्सिलरी बर्ड असणार आहे तर ते असणार आहे ड्युरांटामध्ये, सिट्रसमध्ये, बोगॅनविलियामध्ये, या सगळ्यांमध्ये प्रेझेंट असणार आहे थॉर्न. नेक्स्ट आहे फायलोक्लेड. So modification of stem into leaf-like photosynthetic organ is known as phylloclade. सो फायलोवरून तुम्ही फोटोसिंथॅटिक असं लक्षात ठेवू शकता की ज्या ठिकाणी स्टेमचं कन्वर्जन ॲज अ फोटोसिंथॅटिक ऑर्गनमध्ये होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत फायलोक्लेड. हे कोणामध्ये पाहायला मिळतं, तर बेसिकली जे ओपनशिया वगैरे आहेत किंवा हे आपलं कायचं नाव कॅक्टस, निवडुंग ज्याला आपण म्हणतो, किंवा जे ॲलोवेरा वगैरे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा जो भाग आहे तर हा कसा असतो, फ्लेशी असतो. तर हा जो भाग आहे हा स्टीम आहे, जो तुम्हाला ग्रीन कलरचा भाग पाहायला मिळतो तर तो स्टीम आहे. आणि त्याच्यावरती जे काटे आहेत ते काय आहेत, मॉडिफाईड लीव्ज आहेत. ओके, सो ते लीव्ज असे का आहेत, काट्याच्या स्वरूपामध्ये का आहेत हे आपण लीव्सच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोतच. बट तरीही जस्ट एक इंट्रोडक्शन आपण पाहूया की लीव्सचं काम काय. म्हणजे मोस्टली लीव्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी स्टोमॅटा असतं, गार्ड सेल्स वगैरे असतात, त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशन वगैरे होतं. ओके, आता हे जे ॲलोवेरा किंवा कॅक्टस वगैरे आहेत हे बेसिकली डेझर्टच्या प्रदेशामध्ये असतात, म्हणजे डेझर्टमध्ये
स्टेममध्ये असतात, तर त्या ठिकाणी ऑब्वियस गोष्ट आहे की पाणी कमी असणार आणि या प्लांट्सला पाणी सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे, कारण म्हणजे इव्हॅपोरेशनने ते पाणी म्हणजे सनलाईटद्वारे ते पाणी निघून जाऊ नये याची काळजी त्यांना घेणं गरजेचं असतं. मग ते काय करतात, जे आपले लीव्ज आहेत तेच थॉर्नमध्ये मॉडिफाय करतात, म्हणजे एकदम छोट्या छोट्या स्ट्रक्चर्समध्ये मॉडिफाय करतात, जेणेकरून ट्रान्सपिरेशन जे आहे ते तितक्याशा प्रमाणामध्ये होऊ नये किंवा मोस्टली होऊच नाही. ओके, सो हे त्याच्यामागचं रिझन असतं. हां, सो आपण कुठे होतो, हा जो ग्रीन पार्ट आहे याला आपण म्हणतो स्टेम. आता हे लीव्स एवढूशे झाल्यामुळे यांना तर काही फोटोसिंथेसिस करता येणार नाही. मग हे लीव्स पण ग्रीन कलरचे असतात आणि हे लीव्स काय करतात, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. आणि आपण ॲलोवेरामध्येही पाहिलेलं आहे की ते कसे असतात, फ्लेशी असतात. ओके, त्याच्या आतमध्ये व्हाईट कलरचं असं एक चिकट स्ट्रक्चर असतं, जे मोस्टली आपण ॲलोवेरा जेल म्हणून तोंडाला केसांना वगैरे लावतो. सो तो फ्लेशी पार्ट असतो की ते काय आहे, त्याच्यामध्ये असलेलं वॉटर आहे. ओके, सो ते त्यांनी साठवलेलं वॉटर असतं. ओके, सो आपण कुठे होतो, बिंग स्टीम इज पजेसेस नोट्स अँड इंटरनोट्स. सो ते स्टीम असल्यामुळे ऑब्वियसली त्याच्यावरती नोट्स आणि इंटरनोट्स असायला पाहिजेत. इट इज थिक असतं, फ्लेशी असतं, त्याच्यामध्ये म्युसिलीजसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. म्युसिलीज म्हणजे जे असं चिकट स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो म्युसिलेज फॉर रिटेनिंग वॉटर. आता हे कोणामध्ये असतं, ओपन शियामध्ये असतं. ओपन शियामध्ये असं फ्लॅट असतं. सिलेंड्रिकल असेल तर ते असणार आहे कॅस्युएरिनामध्ये. सो हे अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. कॅक्टस किंवा ॲलोवेरा पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे क्लॅडोर्स. सो फायलोक्लॅडोर्समध्ये आणि क्लॅडोर्समध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. फायलोक्लॅडोर्स म्हणजे काय, स्टेम इज मॉडिफाईड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. ओके, स्टेम्स आर मॉडिफाईड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि क्लॅडोर्समध्ये काय होणार आहे, द ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ दॅट इज वन इंटरनोड लॉंग अँड परफॉर्मिंग फोटोसिंथेटिक फंक्शन आर कॉल्ड ॲज क्लॅडोर्स. सो या ठिकाणी बेसिकली हे जर तुम्ही पाहिलं तर हे अशा पद्धतीने एक पूर्ण जे इंटरनोड आहे तर त्याचं कन्व्हर्जनच स्टेममध्ये होणार आहे. आणि याला एकदम बारीक असे स्केली लीव्ज आहेत, म्हणजे एकदम फ्लेशी वगैरे नाही आहेत, असे खडबडीत लीव्ज याच्यावरती प्रेझेंट आहेत. आणि हे जे आहे तर हा जो पार्ट आहे हा फोटोसिंथेसिस करणार आहे, म्हणजे जो स्टीमचा पार्ट आहे तो याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करणार आहे. हे जे लीव्ज आहेत तर ते स्पाइन्सच्या फॉर्मॅटमध्ये आहेत किंवा स्केल्सच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. ओके, सो हे एकदम लीव्जसारखे लीव्ज नाहीत मोठेच्या मोठे, का तर ऑब्वियसली जे ट्रान्सपिरेशन वगैरे होतं ते सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी हे कसे आहेत, स्पाइन्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. हे आपल्याला एस्पेरेगसमध्ये वगैरे पाहायला मिळतं, काय, क्लेडोड्स. ओके, आफ्टर दॅट या ठिकाणी तुम्ही क्लेडोड्स अजून क्लिअरली पाहू शकता. सो याला हे जे असे थॉर्नसारखे रिजन आलेले आहे त्याला थॉर्न नाही म्हणता येणार, असे जे वाकडे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतात तर ते काय आहेत, क्लेडोड्स आहेत. आणि यांच्यामध्ये अशा पद्धतीने ते लीफ वगैरे असणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लॅडोफाइल्स. सो दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर्स बोर इन दी एक्सेल ऑफ स्केल लीफ. सो लीफच्या वरती एक एक्सेल बर्ड प्रेझेंट असतं आणि त्याच्यापासून हे स्ट्रक्चर तयार होतं. इट हॅज फ्लोरल बर्ड अँड स्केल लीफ इन दी मिडल, दॅट इज अप्पर पार्ट इज लीफ अँड लोअर पार्ट इज स्टेम. सो तुम्ही जर रस्कसमध्ये वगैरे पाहिलं, डायग्राम पण आहे या ठिकाणी, तर हा जो वरचा पार्ट असणार आहे तो असणार आहे लीफ, की जिथे हे बर्ड आलेला आहे तो पार्ट असणार आहे स्टेम आणि वरचा पार्ट असणार आहे लीफ. ओके, सो अशा पद्धतीने हे लीफमध्येच सगळं आहे, म्हणजे लीफमध्ये स्टेम पण आहे आणि लीफमध्ये लीफ पण आहे. आणि अशा पद्धतीने जे स्टेमवरती एक्सिलरी बर्ड आहे त्याच्यापासून नवीन आउटग्रोथ्स वगैरे तयार होतात. हे कशामध्ये पाहायला मिळते, रस्कसमध्ये. तर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टेम टेंड्रिल्स. टेंड्रिल्स म्हणजे काय, तुम्हाला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळत असतील. तुम्ही जर कुकुंबरचा वगैरे प्लांट किंवा प्लांट नसणं ॲक्च्युली ती वेल असते. ओके, सो कुकुंबरची वगैरे वेल किंवा क्रीपर वगैरे पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतात आणि त्या स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरला आपण टेंड्रिल्स म्हणतो. सो हे स्टीमचे टेंड्रिल्स आहेत. लीफचे पण टेंड्रिल्स असतात, जे आपण लीफ या पार्टमध्ये पाहणार आहोत. सो टेंड्रिल्स आर थिन, वायरी म्हणजे वायरसारखे असतात, फोटोसिंथॅटिक आहेत, लीफलेस कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. दे गिव्ह ॲडिशनल सपोर्ट टू डेव्हलपिंग प्लांट. टेंड्रिल्स हॅव ॲडिसिव्ह ग्लँड्स फॉर फिक्सेशन. आता हे टेंड्रिल्स बेसिकली का असतात, तर हे मोस्टली कशामध्ये असतात, जे वेल वगैरे आहेत त्यांच्यामध्ये असतात. सो वेलींना सपोर्ट मिळण्यासाठी वेली कशावरही चढतात. ओके, सो सपोज की या ठिकाणी एक खांब आहे आणि याच्यावरती या वेली चढलेल्या आहेत, तर या वेलला याच्यावरती चिकटून राहता यावं यासाठी या टेंड्रिल्समध्ये ॲडिसिव्ह ग्लँड असतात. ॲडिसिव्ह म्हणजे काय, तर आपल्या ग्लूसारखे, म्हणजे ग्लू नाही आपला, पण चिकट सबस्टन्स त्याच्यामध्ये असतो की ज्याच्यामुळे ती वेल त्या सपोर्टवरती फिक्स होऊ शकते. ओके, अपायकल बर्ड इन व्हायटस क्वाड्रँग्युलॅरिस गेट्स मॉडिफाईड इन टू टेंड्रिल. सो जे अपायकल बर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं इथे टेंड्रिलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. द फर्दर ग्रोथ इज कॅरीड आउट बाय एक्सिलरी बर्ड. आणि जे पुढची जी काही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असेल तर ते एक्सिलरी बर्डच्या थ्रू या ठिकाणी पॉसिबल आहे. दिस ब्रांचिंग पॅटर्न इज टर्म्ड डिकोटोमस. ओके, सो हा जो पॅटर्न आहे किंवा अशा पद्धतीने जे डेव्हलपमेंट होते त्याला आपण म्हणणार आहोत डिकोटोमस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सिलरी टेंड्रिल इज एक्सिलरी टेंड्रिल इन फ्लॅसिफोरा एक्सिलरी बर्ड गेट मॉडिफाइड्स इन टेंड्रिल.
सो आता जे एक्सिलरी टेंड्रिल आहे या ठिकाणी, एक्सिलरी म्हणजे काय, स्टेम आणि आपल्या लिफ्टचं पेटिओल यांच्यामध्ये जे या ठिकाणी बड येतं त्याला आपण म्हणणार आहोत एक्सिलरी बड. ओके, सो एक्सिलरी बड जेव्हा टेंड्रिल्समध्ये कन्वर्ट होणार आहे तर ते कशामध्ये होतं, फॅसिफ्लोरामध्ये वगैरे कन्वर्ट होतं. एक्स्ट्रा एक्सिलरी बड इन द एक्स्ट्रा एक्सिलरी बड इज द वन विच ग्रोज आउटसाईड द एक्साईल. सो ते एक्साईलच्या बाहेर, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ऑलमोस्ट सगळ्या प्लांट्समध्ये जे एक्सिलरी बर्ड्स असतात तर ते स्टेम आणि लिफ्टचं पेटिओल यांच्यामध्ये ग्रो होतात. बट काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सिलरी बर्ड पण ग्रो होतात आणि त्याचं मॉडिफिकेशन टेंड्रिल्समध्ये होतं. फॉर एक्झाम्पल क्युकुरबिटा फॅमिलीमधले जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्युकुरबिटा म्हणजे काय, कुकुंबरची फॅमिली. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नॉर्मली फ्लोरल बर्ड्स आर डेस्टिन्ड टू प्रोड्यूस फ्लावर्स, बट इन प्लांट्स लाईक अँटिगोनॉन दे प्रोड्यूस टेंड्रिल्स. सो बेसिकली जे फ्लोरल बर्ड्स असतात म्हणजे फ्लावरचे जे बर्ड्स असतात, म्हणजे फ्लावर्स तयार होण्यासाठी जे बर्ड्स असतात ते मोस्टली फ्लावर्सच प्रोड्यूस करतात बऱ्याचशा प्लांट्समध्ये किंवा नॉर्मली जनरली. बट अँटिगोनॉन नावाचं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये हे जे फ्लोरल बर्ड्स आहेत तर ते टेंड्रिल्समध्ये कन्वर्ट होतात. सो या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये टेंड्रिल्स पाहू शकता. नेक्स्ट आहे बल्बिल्स. In plant like Dioscorea, axillary bud becomes fleshy and round due to storage of food called as bulbil. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या प्लांटमध्ये काय होतं, जे एक्सिलरी बर्ड आहे या ठिकाणी तुम्हाला जे ब्लॅक कलरचं असं स्ट्रॉबेरीसारखं काहीतरी दिसते. सो ते काय आहे, एक्सिलरी बर्ड. आणि हे एवढं फुगलेलं काय आहे तर याच्यामध्ये या प्लांटने आपलं फूड स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि याला आपण म्हणणार आहोत बल्बिल. वेन इट फॉल्स ऑफ इट प्रोड्युसेस न्यू प्लांट अँड हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. सो या बल्बिलमध्ये काय असणार आहे, त्या प्लांटचे बेसिकली सीड्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि हे जेव्हा खाली पडणार आहे जमिनीवरती वगैरे पडलं की हे बसं ब्रस्ट होतं आणि याच्यामधून सीड्स वगैरे म्हणजे सीड्स म्हणण्यापेक्षा जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत तर ते ग्राउंडवरती असे पसरतात आणि त्याच्यापासून नवीन नवीन प्लांट्स तयार होतात. ओके, सो हे होतं बल्बिल्स. बल्बिल्स काय आहेत, एक्सिलरी बर्ड जे आहेत तर ते मॉडिफाय होतात आणि त्याच्यापासून ते म्हणजे फ्लेशी होतात, मॉडिफाय होतात आणि त्याच्यापासून नवीन नवीन प्लांट्स जे आहेत तर ते ग्रो होणार आहेत. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट स्टेमबद्दल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिफ, त्याचे मॉडिफिकेशन्स काय आहेत, पार्ट्स काय आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.